सगळ्या मला म्हणतील की किती काम लावतेस ग दादाला. मी नाहीये खरंच काम लावत, अजिबात मी लावत नाही. दादालाच हौस आहे. चहा करू का, चहा करू का, चहा करू का. हा, मी सकाळपासून सांगते थांबा थांबा, मी ब्रेकफास्ट बनवते. आता वाजतात 8:45. आम्ही उठलोय 7 वाजता, पण रविवार म्हणून टाइमपास करत राहिलो. आता सगळेजण फ्रेश झालेत अंघोळ करून, आणि आहोंनी चहा करायला घेतलाय. त्यांचा मसालावाला चहा चाललाय. काय काय घालताय आहो? तुमचं सिक्रेट सांगा चहाचं. अद्रक आहे, दालचिनी आहे, इलायची आहे, लवंग आहे. पाठीमागचा उजेड येतोय त्यामुळं आमचे चेहरे नीट दिसत नाहीयेत. तर मी बनवणार आहे ओट्सचा नाश्ता. आणि हे बघा, आम्ही जे अंड्याचं बॉक्स ऑर्डर केले ना, एकदम कामाची चीज झाली आहे मस्त. म्हणजे ना आता मला बऱ्याचशा कॉमेंट यायच्या की अंडी फ्रीजमध्ये ठेवत जाऊ नको, म्हणून तरच मी हे ऑर्डर केले. आणि यामध्ये 30 अंडी बसतायत. आता सध्या 32 बसतायत. आता सध्या तरी मी हे याला इथं ठेवलंय. आता पुढे बघेन की कुठं ठेवायचं. बाकी घरामध्ये खूप सारा पसारा पडलेला आहे. म्हणजे पसारा म्हणजे माझा मेकअपचा पसारा, जो मी आज सगळा आवरणार आहे. कारण मला आहोनी सांगितलंय की तो टेबल आवरून घे, नाही तर मी आवरेन. मी आवरेन. चला, आजचा संडे नेहमीप्रमाणे घरीच होता. छान छान आवडीचं काहीतरी बनवायचं, खायचं आणि निवांत आराम करायचा. येणाऱ्या आठवड्याची पूर्वतयारी करायची. पण आजच्या या व्लॉगमध्ये ज्या काही मी रेसिपी शेअर करते त्याची पूर्ण डिटेलमध्ये मी इथे रेसिपी सांगत नाही बसणार आहे. तर त्याहून महत्त्वाच्या एका टॉपिकवरती आपण आज बोलणार आहोत. तर आपण गृहिणी, यापैकी बऱ्याच गृहिणी ना सध्या वेल एज्युकेटेड आहेत. आणि काय होतं की संसारामुळे, मुलांमुळे आपण ड्रॉप घेतो. म्हणजेच आपला खूप मोठा गॅप होतो. आणि मग त्यानंतर कधीकधी त्या स्त्रीला इच्छा होत नाही बाहेर पडण्याची, किंवा इच्छा असूनही पटकन जॉब मिळत नाही. मग अशा वेळेला ना आपण कीव करत राहतो स्वतःची. तर याच टॉपिकबद्दल मला इथे बोलायचं आहे तुमच्याशी. हे बघा, आपल्या सर्वांनाच आपल्या आयुष्यात काही ना काही वेदना, दुःख यांना तोंड द्यावंच लागतं. आणि दुःखीपणा ही एक सामान्य भावना जरी असली ना, तरीही स्वतःच्या दुःख आणि दुर्दैवामध्ये गुंतून पडणं, म्हणजे नाही का की मी शिकली आहे पण मी जॉब नाही करत आहे, मी शिकली आहे पण मला जॉब नाही आहे, मी स्वतःच्या पावलावरती म्हणजे पायावरती उभी नाही आहे, मी काही कमवत नाही आहे, मग मी इतरांपेक्षा थोडीशी कमी आहे, स्वतःला कमी समजणं. खरं तर हे असं गुंतून राहणं ना स्वतःच्या या दुःखामध्ये, हे खरं तर आत्मघातकी पाऊल होऊ शकतं. हे खूप डेंजरस होऊ शकतं आणि तेच आपल्याला करायचं नाही आहे. हे बघा, आता मी ना तुम्हाला काही विचार सांगते. हे तुम्हाला मी जे काही विचार सांगणार आहे हे तुमच्यापैकीच, म्हणजे तुमच्याशी रिलेटेड वाटत आहेत का तुम्हाला? जसं की तुमच्या समस्या इतरांपेक्षा अधिक गंभीर आहेत असं तुम्हाला वाटतं. तुम्ही खूप दुर्दैवी आहात म्हणून तुमच्या आयुष्यात समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं. इतरांच्या तुलनेमध्ये तुमच्या समस्या खूप झपाट्याने वाढत आहेत. तुमचं आयुष्य किती कठीण आहे ते इतर कोणीही समजून घेऊ शकत नाही असं तुम्हाला वाटतं. दिवसभरात तुमच्या बाबतीत काय चांगलं घडलं यापेक्षा काय चुकीचं घडलं हे सांगण्याकडे तुमचा कल अधिक असतो. तुमच्या बाबतीत अन्याय होतोय असं तुमचं मत असतं. आणि तशी प्रत्येक वेळेला तुम्ही तक्रार करत असता. काही वेळेला तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी कृतज्ञ राहणं सुद्धा अवघड वाटतं. इतर लोकांना तुमच्यापेक्षा अधिक सुख आणि आनंदी जीवनाचं वरदान मिळालंय असंही वाटत राहतं. आणि हे जग तुमच्या मागच लागलंय जणू काही, की तुम्हाला कुठलीच गोष्ट मनासारखी करू देत नाहीये. समजा यापैकी काही उदाहरणं जर तुमच्या बाबतीत खरी असतील तर याचाच अर्थ तुम्हाला स्वतःची कीव करण्याची किंवा स्वतःच्या दुःखाला, दुर्दैवाला कुरवाळण्याची सवय लागली आहे. सगळं काही आयुष्यामध्ये चांगलं आणि सुरळीत असताना सुद्धा हे अशी रडगाणी गाणारी लोकं मी पाहिली आहेत. आणि कधीकधी हे लोक या सवयीच्या एवढे आहारी गेलेले असतात ना, की या सवयीमुळे त्यांचे विचार आणि त्यांच्या वागण्याच्या पद्धतीमध्येही परिवर्तन घडतं, पूर्णपणे बदलून जातं आणि ते असेच बनतात. मग जरी तुम्ही तुमच्या परिस्थितीमध्ये बदल घडवू शकत नसला तरीही तुम्ही तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकता ना. स्वतःची कीव करणं हे एखाद्या व्यसनासारखं असतं बरं का. याचं कारण म्हणजे त्याची सवय लागते. त्यामधून तात्पुरता आनंद आपल्याला नक्कीच मिळतो. मात्र याचा तोटा हा आहे की याला बळी पडलेली व्यक्ती मात्र वास्तवापासून खूप दूर जाते. तुम्हाला ना याच्याशी रिलेटेड हे मी जे काही बोलते हे समजेल असं एक साधं आणि सुंदर असं उदाहरण मी इथे सांगणार आहे. एक जॅक नावाचा मुलगा होता.
त्याच्या शाळेत जात असताना त्याचा अपघात होतो. त्या अपघातामध्ये जॅकचा पाय दुखावला जातो आणि त्याला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागतो. जॅकचा अपघात झाल्यानंतर काही आठवड्यांपर्यंत त्याच्या आईला त्या भयंकर घटनेविषयी बोलल्या वाचून राहत नसे. ती म्हणत असे नेहमी की जेव्हा जॅकला स्कूल बसनं धडक दिली त्यावेळी त्याचे दोन्ही पाय तुटले. त्यावेळी ती तिथे नसल्यामुळे तिला खूपच अपराधी वाटते. सोबतच त्याला कित्येक आठवड्यांपर्यंत व्हीलचेअरमध्ये बसलेलं पाहणं तिच्या अगदी सहनशक्तीच्या पलीकडचं होतंय. खरं तर या परिस्थितीमधून जॅक अगदी व्यवस्थित पूर्णपणे बरा होईल असं डॉक्टरने सांगितलं होतं. तरी सुद्धा जॅकची आई सतत त्याला हे आठवण करून देत होती की त्याचे पाय कदाचित कधीच पूर्णपणे बरे होणार नाही. आई म्हणून तिला जी काही काळजी होती ना, त्या काळजीपोटीच ती सतत हे त्याच्यासमोर बडबडत राहायची, इवळत राहायची की हे असं नको व्हायला हवं होतं, मी तिथं असायला हवे होते, हे आता असं झालंय तर तू हे आता पुढे असं नाही करू शकणार आहेस, तू कधी तुझ्या इतर मुलांच्या सारखं कधीही तुझ्या पायांवरती म्हणजे इतर मुलं कशी धावतात ना तसं तू धावू शकणार नाहीस. खरं तर हे असं काही नव्हतं. त्याला शाळेत जाण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या कोणताही अडथळा नव्हता. मात्र एक आई म्हणून आणि एक वडील म्हणून त्याच्या पालकांनी काय निर्णय घेतला माहिती आहे? तर जॅकची आई त्याच्यासाठी तिची स्वतःची नोकरी सोडेल आणि वर्षातील उरलेल्या काळासाठी ती त्याला घरीच शिकवेल, म्हणजे शाळेत पाठवणारच नाही. त्यांना असं वाटायचं की दररोज स्कूल बसेसनं बघणं, म्हणजे त्या बसनं धडक दिली होती ना त्या मुलाला, तर ती स्कूल बस पुन्हा बघणं, त्यांचे आवाज ऐकणं, यामुळे अनेक त्याच्या जुन्या कटू आठवणी पुन्हा ताज्या होतील आणि त्याचा जॅकला त्रास होईल. त्यांना वाटत होतं की मधल्या सुट्टीच्या वेळेत जेव्हा त्याचे मित्र खेळत असतील तेव्हा व्हीलचेअरवर बसून त्यांच्याकडे बघत बसण्याने जॅकला अजूनच त्रास होईल. त्यांना हेही वाटत होतं की जॅक जर शाळेत न जाता घरीच राहिला तर त्यामुळे त्याला या भावनिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवरती लवकर बरं होण्यासाठी मदत मिळेल. आई वडिलांची इच्छा आणि प्रयत्न त्यांच्या दृष्टीने योग्यच होते हो, पण जॅकवर या सगळ्याचा अगदी उलटाच परिणाम होत होता. जॅक त्याचा गृहपाठ होमवर्क सकाळीच पूर्ण करायचा आणि तो दुपार झाली आणि संध्याकाळी येईपर्यंत दुपारपासून TV बघण्यामध्ये, व्हिडिओ गेम खेळण्यामध्ये वेळ घालवायचा. काही आठवड्यांच्या आतच त्याच्या पालकांना जाणवलं की जॅकची मनस्थिती बदलत चालली आहे. नेहमी उत्साही, आनंदी असलेला आपला मुलगा आता चिडचिडा आणि दुःखी झाला होता. त्याच्या पालकांना असं वाटलं की त्यांनी जी कल्पना केली होती त्यापेक्षा या अपघातानं त्याला अधिकच धक्का बसलाय. म्हणजे जॅकला जो काही मानसिक धक्का बसला होता त्यामधून त्याला बाहेर काढण्यासाठी आई वडिलांनी जे काही प्रयत्न केले होते ना, तर ते पुरेसे नाही आहेत. तर आता त्यांना एका मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्यावी लागणार आहे. मग जॅकच्या पालकांनी त्याला अशा एका विख्यात मानसोपचार तज्ज्ञाकडे नेलं जिच्यापाशी बालपणातील भावनात्मक आघातांवर उपचार करण्याचा अनुभव होता. त्या थेरपिस्टला जॅकच्या बालरोग तज्ज्ञांकडून त्याचा संदर्भ मिळालाच होता आणि त्याचमुळे जॅकची भेट होण्यापूर्वी त्याच्या अनुभवाविषयी त्या सायकॉलॉजिस्टकडे, मानसोपचार तज्ज्ञाकडे थोडीशी माहिती अगोदरच होती. जेव्हा जॅकच्या आईने त्याला व्हीलचेअरवरून थेरपिस्टच्या ऑफिसमध्ये नेलं ना, त्यावेळी जॅक शांतपणे जमिनीकडं रोखून बघत होता. त्याची आई बोलण्याची सुरुवात करतानाच म्हणाली, हा भयंकर अपघात घडल्यापासून आम्हाला खरंच खूप बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतोय. यामुळे आमचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं आहे आणि जॅकच्या बाबतीत तर यामुळे अनेक भावनिक समस्या निर्माण झाल्या आहेत. खरं तर तो आता पूर्वीसारखा राहिलेलाच नाही आहे. त्या थेरपिस्टनं हे सगळं ऐकून घेतलं आणि तिने जॅकविषयी अजिबात सहानुभूती दाखवली नाही की दुःखही व्यक्त केलं नाही. उलट ती उत्साहाने जॅकला म्हणाली, हे जॅक, तुला भेटण्यासाठी मी किती आतुर झाले होते काय सांगू. एका स्कूल बसला हरविणाऱ्या मुलाला मी यापूर्वी कधीच भेटले नव्हते. तू स्कूल बसची स्पर्धा कशी लावलीस आणि त्यामध्ये स्कूल बसला कसं हरवलंस ते तू मला सांगितलंच पाहिजेस हां. हे ऐकून जॅकने एकदम चमकून वर बघितलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकसं हास्य उमललं. अपघातानंतर पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद दिसत होता. त्या दिवसानंतर जॅकच्या आयुष्यामध्ये आणि त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हायला लागली आणि पुढच्या काही आठवड्यातच जॅकने त्याचं स्वतःचं पुस्तक लिहायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने त्या थेरपिस्टची मदत घेतली. त्याने त्या पुस्तकाचं नावही अगदी समर्पक असंच ठेवलं, स्कूल बसला कसं हरवलं असं नाव होतं ते. आणि यामध्ये त्याने एक सुंदर अशी कथा लिहिली ज्यामध्ये त्याने सांगितलं की तो स्कूल बससोबत कशा रीतीने स्पर्धा करू शकला आणि असं करताना त्याची केवळ काही हाडं तुटली हो, मात्र तो यातून धाडसाने बचावला.
त्याने त्याच्या कथेला, त्या प्रसंगाच्या वर्णनानं असा काही साथ चढवला ना की त्याने बसला कसं पकडलं, तो स्वतः त्या भोवती कसा लोंबकळला आणि स्कूल बसच्या अपघातापासून त्याने त्याच्या बहुतांश अवयवांना बाकीच्या कसं वाचवलं. भलेही त्यामध्ये काही तपशील फुगवून सांगण्यात आले होते, मात्र या कथेचा शेवट मात्र त्याने अगदी छान केला होता. त्यानं असं सांगितलं की तो या अपघातामधून वाचला कारण तो एक कणखर मुलगा होता. आणि गंमत म्हणजे या पुस्तकाच्या शेवटी त्याने स्वतःचं पोर्ट्रेट काढलं. विशेष म्हणजे त्यामध्ये त्याने स्वतःला व्हीलचेअरवर असलेल्या एखाद्या सुपर हिरोसारखं दाखवलं होतं. त्या थेरपिस्टनं त्या जॅकच्या पालकांनाही या उपचारामध्ये सहभागी करून घेतलं होतं. तिने त्यांची समजूत काढली आणि त्यानं हे पटवून दिलं की जॅक या अपघातातूनही वाचला आणि केवळ काही हाडं तुटण्यावरच हा अपघात निभावला. खरं तर त्यांनी स्वतःला सुदैवी म्हणायला हवं. जॅकच्या पालकांनी त्याच्याबाबत वाईट वाटून अजिबात घेऊ नये, त्याची कीव करू नये. तिने त्यांचं मनोधैर्य इतकं वाढविलं की तिने त्यांना असं सुचवलं की त्यांनी जॅकला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खंबीर मुलगा समजावं. जरी त्याचे पाय पूर्णपणे बरे झाले नसले तरीही तो अत्यंत विपरीत परिस्थितीशी लढण्यास समर्थ होता. त्याच्याकडे काही नाही, यापेक्षा तो त्याच्या आयुष्यात काय प्राप्त करू शकतो यावर त्याच्या पालकांनी लक्ष केंद्रित करायला हवं. थेरपिस्ट आणि जॅकच्या पालकांनी शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून जॅकला शाळेत पाठवण्याची तयारी केली. तो अजूनही व्हीलचेअरवरच असल्यामुळे त्याला बसण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या खुर्चीची सोय करण्यासोबतच त्यांना या गोष्टीचीही खात्री करायची होती की इतर विद्यार्थी आणि शिक्षक जॅकची कीव तर करणार नाहीत ना. आजचं चिकन आहे. धन्यवाद. चिकन म्हणजे ना, चिकनची भूक ही अशी अंड्यानं भागवली. थँक्यू. जॅकनं काय केलं होतं माहिती आहे? स्कूल बसला हरवून विजय कसा मिळवला हे त्यानं स्कूलमध्ये सगळ्यांना सांगायला सुरुवात केली होती. आणि त्यामुळं सगळेजण त्याची कीव करण्याऐवजी त्याच्या साहसाचं, त्याच्या धाडसाचं कौतुकच करायला लागले होते. आणि मला हाच मेसेज इथे गृहिणींना द्यायचा आहे की तुम्ही एज्युकेटेड आहात, पण मुलांमुळे, संसारामुळे जॉब नाही करत आहे, काही कमवत नाही आहे, स्वतःच्या पायावर उभ्या नाही आहेत, म्हणून स्वतःची कीव नाही करायची, तर अगदी प्राऊडली सांगायचं की हो, मी होममेकर आहे, मी संसाराचं एक महत्त्वाचं चाक आहे, जिथे मी माझ्या कुटुंबाची, माझ्या मुलांची काळजी घेते. आपल्या मुलांचा माइलस्टोन एन्जॉय करणं, तो अनुभवणं ही खरंच खूप आनंदाची आणि मोठी गोष्ट आहे आयुष्यातली प्रत्येक स्त्रीच्या, आणि तो हक्कही आहे तिचा. त्यामुळेच अगदी आपल्या आयुष्याकडे, आपल्या या जो काही आपण स्ट्रगल केला आहे आयुष्यामध्ये, जॉब, घर, मुलं, संसार, यामध्ये या साऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण जॅकप्रमाणे बदलायला हवा. अगदी प्राऊडली सांगायला हवं, जरी आपण जॉब करत नसलो, काही कारणानं घरी असलो तरीसुद्धा, की मी होममेकर आहे. याने खूप सारा फरक पडतो आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये, आपल्या आनंदामध्ये. आणि जर का स्त्री घरची आनंदी असेल ना, तर अख्खं कुटुंब आनंदी असतं. आणि हेच मी तुम्हाला नेहमी माझ्या व्लॉगमधून सांगण्याचा प्रयत्न करत असते. चला मग याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा. नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. उद्या भेटेन पुन्हा एकदा एका अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय, लव्ह यू ऑल.